देशासाठी पदक जिंकलेल्या ऑलिम्पिक वीरांचा मुख्य आरोपी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, हरियाणातील कुस्तीमध्ये मग बजरंग पुनिया असेल, विनेश फोगट असेल, साक्षी मलिक असेल, या सर्व कुस्तीपटूंनी ज्यांना टार्गेट केलं, ज्यांच्यावरती महिलांविषयी गैरवर्तणूक केल्याबद्दल, त्यांची मानसिक शारीरिक हानी केल्याबद्दल आणि अशा अनेक आरोपांबद्दल ज्यांच्यावरती आरोप झाले, खटले दाखल केले, त्याच ब्रिजभूषण चरण सिंग यांना आज दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. मित्रांनो, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात विरोधी पक्ष. आज 3 ऑगस्ट 2026. तब्बल 3 वर्षानंतर ज्या आरोपांखाली ब्रिजभूषण चरण सिंग यांना टार्गेट केलं गेलं, त्यांच्या विरोधात मोठा लढा उभा केला गेला, त्याच ब्रिजभूषण चरण सिंग यांना दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. प्रकरण काय होतं हे आपण समजून घेऊया. 2023मध्ये अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप केले. मित्रांनो, लैंगिक छळ या आरोपानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी मोठं आंदोलन केलं. दिल्ली पोलिसांनी तपास केला, आरोपपत्र दाखल केलं आणि 2024 साली न्यायालयानं आरोपींवरती खटला चालवण्यास मान्यता दिली. मित्रांनो, इथूनच सुरुवात झाली ब्रिजभूषण चरण सिंग वर्सेस ऑलिम्पिक विजेते खेळाडूंच्या न्यायालयीन लढाईस. ब्रिजभूषण चरण सिंग हे कुस्ती परिषदेचे 12 वर्ष तब्बल अध्यक्ष राहिलेली व्यक्ती. उत्तर प्रदेश आणि हरियाणा या कुस्तीपटूंच्या मध्ये असणारा वाद म्हणून देखील या ठिकाणी ब्रिजभूषण चरण सिंग यांना टार्गेट केलं जातं, अशी अफवा देखील त्या काळात पसरवली गेली. न्यायालयाकडे पुरावे उपलब्ध असताना साक्षीदारांचा जबाबाचा विचार करून ब्रिजभूषण चरण सिंग यांना विनोद तोमर यांना दोषी ठरवण्यासाठी आवश्यक पुरावे मिळाले नाही, या आधारावरती त्यांना निर्दोष मुक्त केले. म्हणजे कुस्तीपटूंनी लावलेले आरोप हे निर्दोष होते का, किंवा कुस्तीपटूंनी चुकीचे आरोप लावले याबद्दल चकार शब्दसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. केवळ हे लोक निर्दोष आहेत असं न्यायालयाने सांगितलं, कारण आहे पुरावे नाहीत म्हणून. तर पुरावे गेल्या 3 वर्षामध्ये मिळाले नाही का, ते नष्ट केले गेले का, किंवा आणखी काय झालं याबद्दलचा वेगळा विषय आहे. परंतु मित्रांनो, तूर्त तरी ब्रिजभूषण चरण सिंग हे निरपराध न्यायालयानं घोषित केलेत. ब्रिजभूषण सिंग यांनी न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे असे आपण सुरुवातीपासून सांगत होतो. मी जर दोषी असेल तर मला फासावरती द्या असं देखील मी म्हटलं होतो. मी दोषी नाहीच अशी स्पष्टोक्तीसुद्धा यावेळी दिली. महिला कुस्तीपटूंची भूमिका या ठिकाणी काय असणार आहे ते उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाला आव्हान देतात की काय, हे गोष्टसुद्धा त्या ठिकाणी पाहणं उत्सुकतेचं राहील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच की न्यायालय पुराव्यांच्या आधारे गुन्हेगाराला लपवतंय की आणखी काय, कुस्तीगिरांनी केलेला आरोप हा चुकीचा की ब्रिजभूषण चरण सिंग यांना मिळालेली वागणूक चुकीची, हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. खरं तर या 3 वर्षात झालं आहे काय, तर ज्या खेळाडूंनी यांच्यावरती आरोप लावले ते खेळाडू आज निवृत्त झालेत. बजरंग पुनिया ऑलिम्पिकमधून निवृत्त आहे. विनेश फोगट यांनी कुस्ती सोडून राजकारण जॉईन केले आणि ते आता हरियाणामध्ये आमदार आहेत. साक्षी मलिक यांचं सुद्धा खेळामधील करिअर संपलेलं आहे. आणि एकंदरीत ब्रिजभूषण चरण सिंग यांचं सांगायचं झालं तर त्यांनी सुद्धा कुस्ती परिषदेचं अध्यक्षपद त्यांच्याकडून हिरावून घेतलं गेलं. खरं तर झालं काय, तर देशभरामध्ये ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणाशी संबंधित होते त्यांना या प्रकरणाची किंमत मोजावी लागली. देशाच्या कुस्ती विभागाचं, कुस्ती खेळाचं मोठं नुकसान या दरम्यानच्या काळामध्ये झालं आणि प्रत्येक आईला आपली मुलगी कुस्तीत गेली पाहिजे, आपली मुलगी खेळली पाहिजे याबद्दल एक शंकेचं वातावरण देशभरात निर्माण झालं. हा मुद्दा केवळ मुद्दा नाही, तर हा इथिकल आणि देश पातळीवरती त्या ठिकाणी महिलांविषयी एक वेगळ्या पद्धतीने चर्चेला घेतलेला मुद्दा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रांनो, ब्रिजभूषण चरण सिंग हे तूर्त तरी निर्दोष आहेत
असं न्यायालयाने सांगितलंय. येणाऱ्या काळामध्ये पुरावे तयार होतात, पुरावे सिद्ध होतात किंवा न्यायालयामध्ये याविषयी खटला उभा राहतो की काय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असेल. नक्कीच आपण या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत राहा जनसामान्यांचा आवाज म्हणजेच विरोधी पक्ष. धन्यवाद.